असं असते का? तुम्ही भारत सरकारचे कर्मचारी आहात का? सरकारचे तुम्ही मोदी सरकारचे कर्मचारी आहात का? सध्या चालू आहे ना सरकार. तुम्ही मोदी सरकारचे कर्मचारी आहात का भारत सरकारचे? सध्या आपण या देशात राहतो की नाही भारतात. नागरिक आहात तुम्ही कर्मचारीच नाही. नागरिक यावर कर्मचारी आहात की दोन्ही गोष्टी आहे ना. ऑफिसच्या पुढे बसून त्या दोघेही ऑफिसच्या पुढे बसवलं मोदी माणसं. असं वाटतं तुमच्यावरून तुम्ही हे चालू ठेवून राहिले असं वाटतं भाजपाचे प्रचारक आहात का तुम्ही? साहेब बरं एखादा तुम्ही रथसभा आहे की नाही एखादा प्रश्न उत्तर एका प्रश्न उत्तर एका भारतात हंगर इंडेक्स कमी झाला की वाढला रोजगार किती कमी वाढला एखादं उत्तर एका तुम्ही बोललं पाहिजे ना. तुम्ही एवढा मोठा रथ गावामध्ये घेऊन येतात त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी प्रशिक्षित केलं असेल ना. तुम्हाला सांगितलं असेल लोकांचे प्रश्न आल्याच्या नंतर काय बोललं पाहिजे त्यांना काय समाधान केलं पाहिजे. आता हे आमचे प्रश्न आहेत तुम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. हा रूट आखून दिलेला आहे त्याच्यासोबत फक्त आम्हाला फिरायच्या तेवढ्या ड्युटी आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे कुठं आहे का प्रशासन याचं उत्तर देईन तुम्हाला. तुम्ही तुमची नोकरी वाढवण्यासाठी काम करता का? तुम्ही प्रशासन नाही का तुम्ही नोकऱ्या वाढवण्यासाठी काम करू राहिले का? आता आम्ही खालच्या दर्जाचे अधिकारी आहे. नाही तुम्ही सगळं फिरून आला तुम्ही मेडिकल लीव टाकला होते तुम्ही काही काम पडलं मेडिकल लीव टाकता तुम्ही मेडिकल लीव टाकला होते तुम्हाला उत्तर माहित नाहीत तर तुम्ही म्हणता मी मोदी माणसं आमचा अजून काय पाहिजे. तुम्ही लिहायला पाहिजे होतं ना पत्र जिल्हाधिकाऱ्यांना की आम्हाला याच्याबद्दल प्रशिक्षित करा नंतर आम्ही जाऊ गावागावांमध्ये. माझा एकच प्रश्न तुम्हाला की हंगर इंडेक्स मध्ये आपला देशाचा नंबर किती आहे आणि आपला हंगर इंडेक्स वाढला की कमी झाला. तुम्ही म्हणता ना सगळे उपाय राहायचे म्हणून